पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूर जवळ राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस स्कॉर्पिओची जोरदार धडक, चालक जखमी। ओव्हरटेक करताना अपघात, नवापूरच्या राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस व स्कॉर्पिओची धडक। नवापूर शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर पुन्हा एकदा अपघाताने थरकाप उडवलाय। शहराजवळील वीज कार्यालय परिसरात आज दुपारी सुमारे 2 वाजेच्या सुमारास नवापूरहून करंजी बेलकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस MH20 BL 3539 ओव्हरटेक करत असताना स्कॉर्पिओ चारचाकी वाहनाला GJ 26 AK 2009 जोरदार धडक दिली। या धडकेत दोन्ही वाहनांचा अपघात झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली। अपघाताची तीव्रता मोठी असल्याने स्कॉर्पिओ वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झालाय। स्कॉर्पिओ चालक अल्पेश तुकाराम कोकणी, राहणार देवलफडी, हे या अपघातात जखमी झाले। त्यांच्या हातापायाला, डोक्याला मार लागल्याची माहिती मिळत आहे। अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत जखमी चालकाला वाहनातून बाहेर काढले। रुग्णवाहिकेद्वारे त्यांना तातडीने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। अपघातानंतर काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली। एसटी बस व अपघातग्रस्त स्कॉर्पिओ रस्त्यावर उभ्या राहिल्याने दोन्ही बाजूंची वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या। पोलीस व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने वाहने बाजूला काढून वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे तसेच पोलीस हवालदार नरेंद्र गुरव यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। दोन्ही वाहनांचा पंचनामा करण्यात आला असून बस चालकाची चौकशी सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार ओव्हरटेक करताना अंदाज चुकल्यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर नवापूर शहर परिसरात सातत्याने अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। विशेषतः वीज कार्यालय परिसर, तपासणी नाका, शहरालगतचा भाग अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जात असून येथे वेगमर्यादा फलक, स्पीड ब्रेकर तसेच योग्य वाहतूक नियोजनाची मागणी होत आहे। या घटनेचा पुढील तपास नवापूर पोलिसांकडून सुरू असून अपघातात जबाबदार असणाऱ्या घटकांचा सखोल तपास करण्यात येत आहे। दरम्यान महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले।